श्लोक 9. एतान् दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. अर्थ, अशा प्रकारच्या दृष्टीचा वर सांगितल्याप्रमाणे भोग समृद्ध जीवनाचा अंगीकार करणारे, नष्टात्मा, मंदमती, भयानक कर्म करणारे, मोहाने अनेक दुष्ट इच्छा मनात धारण करून दुराचार करणारे, सर्वांचे अहित करणारे, जगाचा विनाश करण्यासाठीच उत्पन्न झालेले असतात असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण. अर्थ आणि काम या दोन पुरुषार्थांवरच आधारलेली ही सारी तत्वचिंतने मंदबुद्धीचे लोक जीवन दर्शने म्हणून स्वीकारतात आणि स्वतःचा घात करून घेतात. विशेष असे की हे लोक भयानक उग्र कर्मे म्हणजेच युद्धासारखी कर्मे करून जगाचेही अहित आणि नाश करण्यासाठी जणू जन्माला येतात. नष्टात्मानः, आत्मा चेतन तत्व आहे, त्याची स्वतंत्र सत्ता आहे, ही गोष्ट ते मानत नाहीत. भौतिक तत्वाच्या मिलनातून चेतनता निर्माण होते असे ते म्हणतात. त्यामुळे ते जडवादी इहभोगी वृत्तीचा स्वीकार करतात व आत्मा या तत्वापासून विमुख झाल्याने त्यांचे पतन होते. अल्पबुद्धयः, यांचे ठिकाणी विवेक विचार असतो. जो विवेक विचार असतो तो अत्यंत तुच्छ आणि अल्प असतो. त्यांची दृष्टी केवळ दृश्य गोष्टीवर अवलंबून असते. खावे प्यावे मौज करावी एवढाच विचार फक्त वर्तमान काळापुरता त्यांचा असतो. भविष्यात याचा परिणाम काय होईल या गोष्टी ते कधीच विचारात घेत नाहीत. अल्पबुद्धी म्हणजे प्रत्येक कामात त्यांची बुद्धी चालत नाही असे नाही, तर त्यांचे जवळ सारासार विचार व विवेक नसतो. धनसंग्रहाबद्दल त्यांची बुद्धी अगदी तल्लख असते. तो कमी श्रमात जास्त कसा मिळवता येईल याचा ते सतत विचार करतात. त्यासाठी नवनवीन युक्त्या ते शोधून काढतात. या कामात ते अगदी निपुण असतात. उग्र कर्माणः, ते ईश्वर, परलोक, धार्मिक, सामाजिक मर्यादा यांना भीक घालत नाहीत. दुसऱ्यांची हत्या करणे, त्यांना फसवणे, त्यांना लुबाडणे इत्यादी एरवी भयंकर वाटणारी सर्व कृत्ये ते सहजच करतात. अहिताः, त्यांचा स्वभाव दुष्ट असल्याने ते दुसऱ्याचे अहित म्हणजे नुकसान करण्यात तत्पर असतात. अशा गोष्टीमध्ये त्यांना सुख वाटते आणि एक गोष्ट त्यांचे लक्षात येत नाही, ती म्हणजे जसे दुसऱ्याचे अहित करतात तसेच त्यांचे सुद्धा अहितच करतात. कारण अशी भयंकर दुष्ट कर्मे केली तर त्याची फळे त्यांना भोगावीच लागतात. जगतः क्षयाय प्रभवन्ति, त्यांचे जवळ जी शक्ती, ऐश्वर्य, सामर्थ्य, सामर्थ्य, पद, अधिकार इत्यादी गोष्टी असतात त्याचा उपयोग ते दुसऱ्यांचा नाश करण्यासाठी वापरतात. स्वतःचा स्वार्थ साधताना दुसऱ्याचा नाश करण्याचे त्यांचे उद्दिष्ट असते. एक वेळ स्वतःचा स्वार्थ साधला नाही तरी चालेल, पण दुसऱ्याला त्रास झालाच पाहिजे यात त्यांच्या हक्कावर गदा आणणे, एखाद्याला ठार मारणे यामध्ये त्यांना आनंद वाटतो. या लोकांच्या अशा वृत्तीमुळेच जगात अनेक युद्धे झाली आहेत. त्यात लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. आपली शक्ती वाढवणे, संघटना, धर्म, पंथ यांची वाढ करणे यासाठी ते धन, शस्त्र, सत्ता संपादन करतात. यामध्ये शारीरिक शक्ती, युद्ध कौशल्य, इतरांना त्रास देण्याच्या नवनवीन पद्धती यासाठी ते आपली बुद्धी खर्च करतात. इतरांचे सुख लुबाडून ओरबाडून स्वतःसाठी सर्व भोग मिळवून सुखी होण्याचा प्रयत्न ते सातत्याने करीत राहतात. असे हे सर्वांचे अहित करणारे आसुरी वृत्तीचे लोक जगाचे शत्रू असून ते जगाच्या विनाशाला कारण होतात. तसेच ते स्वतःचा नाशही ओढवून घेतात आणि ते पतित होतात असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.